तर याचबद्दल बोलण्यासाठी पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे आता आपल्या सोबत आहेत। शशिकांतजी, शिवसेनेने एकला चलो रेचा नारा दिला स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकाच्या निवडणुकांसाठी, या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? ते खरं पक्षवाढीच्या संदर्भातून त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका योग्य आहे। आता असं असतं की लोकसभा विधानसभेला सुद्धा त्यांनी सांगितलं, बऱ्याच लोकांची आमच्याकडे पण इच्छा असते की आम्हाला संधी मिळावी, पण ती संधी मिळत नसल्यामुळे थोडासा कार्यकर्त्यामध्ये थोडा नाराजीचा सूर असतो की आपण एवढे कष्ट करतो। आणि साहजिकच आहे की आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका आल्या की खाली बेस मजबूत असेल तर त्या ठिकाणी वरती निश्चितपणे पक्षाला त्याचा फायदा होतो। आणि आज मला वाटतं की सगळेच पक्ष, मला वाटत नाही महायुती सुद्धा स्वतः एकत्रपणे लढण्याचा विचार करेल। मला माहित नाही त्यांचा काय निर्णय होईल, पण आघाडीच्या माध्यमातून मला वाटतं की त्यांनी भूमिका घेतली असेल आणि आमचे पण वरिष्ठ नेते त्या बाबतीमध्ये चर्चा करतील। आणि तसं मला वाटतं की प्रत्येक पक्षाने ही भूमिका करताना फक्त एक आहे, मला असं वाटतं की आपण महाविकास आघाडी ज्या पद्धतीने तयार केलेली आहे या सरकारच्या विरोधात भूमिका घेताना महाविकास आघाडी एकत्रितपणे, ज्याचा पवार साहेबांनी उल्लेख केला की आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समन्वय करून त्या ठिकाणी चर्चा चालू ठेवल्या पाहिजेत आणि त्यामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणावर आपल्याला आक्रमकतेने केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका 100% मांडण्याचा प्रयत्न झाला तरी मला वाटतं निवडणुका झाल्यानंतर कुठं सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली तर काही अडचण येणार नाही। आणि मला वाटतं की ह्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायची तेव्हा सगळेजण एकत्र यावे, त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर त्यांनी ते मत व्यक्त केलं असेल तरी सुद्धा वरिष्ठ जे काही निर्णय घेतील पातळीवर त्याप्रमाणे ते निर्णय होईल। ठीक आहे, शशिकांत शिंदेजी धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर